तर एक पुढचा टॉपिक आपला गोल सेटिंग, ध्येय निश्चिती. ठीक आहे. तर गोल कसं सेट करायचं? लाईफमध्ये सर्वजण सांगतात की एक गोल असायला पाहिजे, एक टार्गेट असायला पाहिजे, एक ध्येय असायला पाहिजे. पण गोल सेटिंग कसं करायचं किंवा त्याची काय प्रोसेस आहे, हे जास्त कोणी सांगत नाही किंवा जास्त कोणी त्याच्यावर चर्चा करत नाही. तर मी तुम्हाला आज एक फॉर्म्युला सांगणार आहे की ज्याच्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये गोल सेट करू शकतो, ध्येय सेट करू शकतो. आणि हे पण आपल्या करिअर चूज करण्याच्या अगोदरची स्टेप्स असायला पाहिजे. की आपल्याला नेमकं आयुष्यामध्ये काय पाहिजे, त्यानुसार आपण आपलं ध्येय चूज करणार आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले गोल सेटिंगची सुरुवात होते की व्हाय, का. कुठली पण गोष्ट किंवा कुठलंही ध्येय, कुठलंही टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आपल्या मनामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे की का? हे का आपल्याला करायचंय ते? ठीक आहे. तर गोल सेटिंगसाठी सगळ्यात पहिले आपल्या मनाला हा प्रश्न विचारायचा की मला गोल का बरं अचीव्ह करायचंय? कशासाठी करायचंय? ठीक आहे. त्याचे खूप सारे रिझन्स असतील. मला माझ्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोल पूर्ण करायचंय. मला मला चांगलं आयुष्य जगण्यासाठी गोल पूर्ण करायचंय. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी गोल पूर्ण करायचंय किंवा हे ध्येय पूर्ण करायचंय किंवा मला खूप साऱ्या लोकांना मदत करायची म्हणून मला या पोझिशनपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. तर हे जे व्हाय आहे, जे कारण आहे, हे कारण तुम्हाला गोल पूर्ण करण्यासाठी एनर्जी देईल, ताकद देईल. तर सर्वात पहिले स्वतःला तोच प्रश्न विचारायचा की की मला एखादी गोष्ट का पाहिजे? ठीक आहे. आणि त्यानुसार आपल्या हॅबिट्स बनतील आणि हॅबिट्स बनल्यानंतर त्या हॅबिट्स नंतर आपल्या ॲक्शन्स बनतील. नक्की तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि का बरं करायचंय? फक्त कोणी सांगितलं म्हणून किंवा सर्वजण करतायत म्हणून, आपले मित्र करतायत म्हणून म्हणून नाही. त्याच्या मागचं कारण, त्याच्या मागचं व्हाय आपल्याला क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्हाला काय नेमकं बनायला वाटतं? ठीक आहे. व्हॉट यू रिअली वॉन्ट, तुम्हाला नेमकं काय पाहिजे? आणि ते इमोशनल पण असायला पाहिजे ती गोष्ट. इमोशनल इन द सेन्स की त्याच्या मागचं कारण जेवढं स्ट्राँग असेल ना, तेवढं जास्त एनर्जी आपल्याला मिळू शकते. कारण की काय आहे माहिती आहे का, आपलं जे माइंड कसं काम करतं, आपलं माइंड आहे ना, व्हायवर काम करतं. व्हाय म्हणजे का बरं? एखादी गोष्ट आपण करतो काहीतरी कारणासाठी, काहीतरी मोटिव्हसाठी, काहीतरी उद्देशासाठी. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे सर्व आजचं हे सर्व वेळ याच्यामध्ये टाकण्याचं कारण माझं काय आहे? हे कारण मी तुम्हाला इथे डिस्कस केलं होतं की मी का बरं करतोय, ठीक आहे? मला का बरं हे सर्व शेअर करायचं तुमच्यासोबत? तसंच प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही कारण असतं. त्या कारणाशिवाय ह्युमन माइंड कुठलंच काम करत नाही. ठीक आहे. तर ते कारण जेवढं मोठं, तेवढं मोठं तेवढं इझी आणि तेवढं जास्त एनर्जीने आपण काम करू शकतो. ठीक आहे. एक 70 वर्षाची म्हातारी आजी होती. ती एका मॅरेथॉनमध्ये पहिली आली होती. मला वाटतं 5-7 किलोमीटर का 12 किलोमीटर असं काहीतरी मॅरेथॉन होतं. एक न्यूज आलेली होती त्याची. तर ती 70 वर्षाची आजी त्याच्यामध्ये पहिली आली. का? कारण की तिचा नवरा ॲडमिट होता आय-सी-यू मध्ये आणि तिला पैसे पाहिजे होते आणि तिने ती बातमी ऐकली की जर मॅरेथॉनमध्ये जिंकलं तर ₹40,000 बक्षीस मिळणार आहे असं. आणि मी तुम्हाला न्यूजपेपर मधली न्यूज सांगतोय, फक्त बनवून स्टोरी नाही सांगत आहे. ती आजी 70 वर्षाची असून पण मॅरेथॉनमध्ये पहिली आली किंवा जिंकली, बक्षीस तिने मिळवलं. कशासाठी? कारण की तिच्याकडे कारण होतं. तर तिला पैसे नाही मिळाले, तर तिचा जो म्हातारा अ, अ, बाबा होते ते मरतील, ट्रीटमेंट नाही मिळाली. तर ते जेवढं मोठं कारण, जेवढं इमोशनल कारण, तेवढं जास्त ताकदीने जर तुम्ही हे व्हाय शोधून घेतलं ना, तर तुम्हाला आयुष्यामध्ये का बरं करिअर सेट करायचं किंवा का बरं एखादी गोष्ट मिळवायची. त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना, कधीच कोणाला सांगण्याची गरज पडणार नाही, की अभ्यासाला बसा किंवा हे पाठांतर करा किंवा थोडा वेळ बसून घ्या, नोट्स काढून घ्या. ठीक आहे. कारण की ते कारण जे आहे ना, ते तुम्हाला पुश करत राहील. ते तुम्हाला मोटिव्हेट करत राहील. ते तुम्हाला पुढे धक्का देत राहील आणि त्याच्यामधून तुम्हाला ताकद पण मिळेल. जर तुमच्या मनाला एकदा तुम्ही सांगून दिलं ना, ते कारण की मला हे मिळवायचंय कारण, ठीक आहे. तर ते कारण तुम्हाला सांगायचं आणि तुम्हाला हे करायचं आणि त्याच कारणामुळे सर्व गोष्टी मिळवणं तुम्हाला सोपं होऊन जाईल. आहे ना, माइंड ब्लोइंग कन्सेप्ट आहे ना? ठीक आहे.
तर नेक्स्ट जे गोल सेटिंगचं सिस्टम आहे, त्याचं काय माहिती आहे का, जगामध्ये ना प्रत्येक गोष्ट दोन वेळा बनते. आता आपण हे जे डिस्कशन करतोय हे आपण पहिल्यांदा करतोय का? नाही. हे दुसऱ्यांदा करतोय. कारण की काल रात्री मी जेव्हा झोपलेलो होतो बेडवर, तेव्हा मी माझ्या डोक्यामध्ये या सर्व गोष्टींबद्दल विचार केला होता, की मी कसं कसं बोलेल, काय काय बोलेल. म्हणजे एक बेसिक आउटलाईन. ठीक आहे. झूम मीटिंग चालू असेल. आजचा रविवारचा दिवस आहे, मला आजच सुट्टी भेटलेली आहे एक आठवड्यानंतर. तर आजच्या रविवारच्या दिवसातले 2 तास मला महत्वाच्या कामांसाठी गाईड करण्यासाठी द्यायचे आहेत. ठीक आहे. एक महत्वाचं काम आहे माझं पण आहे, की जे ज्युनियर्स आहेत किंवा जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना गाईड करणं किंवा ज्या गोष्टी शिकलेल्या त्या शेअर करणं महत्वाचं आहे. तर हे झालं दुसऱ्यांदा. पहिल्यांदा झालं काल रात्री. जगामध्ये कुठली पण गोष्ट दोन वेळा बनते. तर तसंच आपल्याला आपल्याला जे मिळवायचं आहे, आपल्याला जे गोल सेट करायचं आहे, आपल्याला जे बनायचंय, त्याचं एक ब्ल्यू प्रिंट, त्याचं एक चित्र, त्याचं एक स्वप्न पहिले आपल्या मनामध्ये बनवायला पाहिजे. ते आपल्या समोर असायला पाहिजे. एक डेफिनेट एंड असायला पाहिजे, की मला या ठिकाणी पोहोचायचं आहे. मला 12वी नंतर एनडीए मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. हे एक एंड आहे, एक स्वप्न आहे, हे एक दिशा आहे. तिथून मग मागे सुरुवात होईल. एनडीए, मग त्याचा सिलेबस, त्याचा अभ्यास, त्याचं प्रिपरेशन. येते लक्षात तुमच्या? ठीक आहे. मला येणाऱ्या 2 महिन्यानंतर जॉब मिळवायचा आहे. तर जॉब मिळवल्यानंतर मी कुठल्या पोझिशनला जॉब मिळवायचा आहे, ते ऑफिसमध्ये मी कसं काम करेल, कुठली कंपनी पाहिजे, कुठल्या लेवलची कंपनी पाहिजे, इंटरनॅशनल पाहिजे का नॅशनल, इंडियामध्ये पाहिजे, ऑनलाईन जॉब पाहिजे का रिमोट, कुठल्या सिटीमध्ये पाहिजे. एक डेफिनेट एंड, एक डेफिनेट एंड ठिकाण ते आपल्या मनामध्ये पहिले बनवायचं. आणि त्याच्यानंतर मग बाकी सर्व गोष्टी रिव्हर्स इंजिनिअरिंग करून अ, सुरुवात होईल त्या गोष्टींची. त्याच्यासाठी एक सिक्रेट ब्लूप्रिंट फॉर्म्युला बनवलाय. मी तुम्हाला म्हटलं ना, की जो फॉर्म्युला जर आपण बघितला त्याच्यानंतर आपण आहे ना लाईफ मध्ये ना काही पण बनू शकतो किंवा काही पण करू शकतो, आणि तो फॉर्म्युला भरपूर ठिकाणी अप्लाय पण होतो. तर तो फॉर्म्युला काय आपण आता बघूया. आणि सर्वात इंटरेस्टिंग फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्याआधी तो फॉर्म्युला तर मी सांगेलच तुम्हाला. त्याच्या आधी ज्या गोष्टींमध्ये गोल ठरवायचं, ज्या गोष्टींमध्ये, हे पहा मी तुम्हाला आता सांगितलं सर्वात पहिले गोल ठरवण्याची सर्वात पहिली स्टेप, की आपल्याला का बरं मिळवायचं ते माहित पाहिजे. असं नाही की मी सांगतो म्हणून तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय. तुम्हाला बी तर काहीतरी मनामध्ये इच्छा असेल ना, काहीतरी कारण असेल ना तुमच्याकडे, का बरं एखादी गोष्ट करायची, का बरं एखादी गोष्ट मिळवायची. तर ते कारण तुम्ही पहिले शोधा, त्याला कागदावर मांडा. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सर्वात पहिले एक ब्ल्यू प्रिंट बनवा मनामध्ये जे मिळवायचंय त्याचं, आणि त्या ब्ल्यू प्रिंट बनवल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवा. त्या ब्ल्यू प्रिंटला ऍक्च्युअल मध्ये रियालिटी मध्ये कसं आणायचं, त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे, सिक्रेट फॉर्म्युला. आता जे ब्ल्यू प्रिंट किंवा जे गोल सेट करायचं ते कुठे कुठे कुठल्या एरियामध्ये सेट करायचं. ठीक आहे. किंवा कोणकोणत्या गोष्टींच्या रिलेटेड गोल सेटिंग करायचंय. तर सगळ्यात पहिले हेल्थ, आरोग्य. ठीक आहे. कारण की असं म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थ म्हणण्यापेक्षा हेल्थ इज एव्हरीथिंग म्हटलं तरी चालेल. कारण की सर्व गोष्टी सुरू होतात आपल्यापासून आणि आपल्या हेल्थ पासून. ठीक आहे. आपली जर हेल्थच ठीक नसेल तर बाकी सर्व गोष्टींना काही अर्थ आहे का? नाही. आणि जर एकदा आपली हेल्थ ठीक असेल तर मग आपल्याला अभ्यास करायला पण वेळ मिळेल, अभ्यास करायला पण मन लागेल, आणि आपल्याला मेहनत करायला पण एनर्जी भेटेल, आणि सर्व गोष्टी होऊ शकतात. सगळ्यात पहिले आपल्याला हेल्थसाठी गोल सेट करायचं आहे. एक्सरसाइज, रनिंग, वॉकिंग, जे पण असेल ते. नंतर नॉलेज, एज्युकेशन, स्किल, रिलेशनशिप. रिलेशनशिप मध्ये तेच की जसं मी तुम्हाला म्हटलं की आपले जे क्लोज कनेक्शन्स किंवा फ्रेंड्स किंवा सर्कल जे आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला गोल सेट करावा लागेल, की कसे मला मित्र पाहिजे, कसे मला शेजारी पाहिजे. शेजारी पाहिजे इन द सेन्स फ्युचरमध्ये येणाऱ्या 15-20 वर्षानंतर तुम्हाला कोणाच्या शेजारी राहायला आवडेल. तुम्हाला बिल गेट्सच्या बाजूला फ्लॅट घ्यायला आवडेल, तर तसं तुम्ही गोल ठेवू शकता. ठीक आहे. करिअर, वर्क, लाईफ, मिशनशी रिलेटेड गोल ठेवू शकता. मनी हे ऍक्च्युली तुमच्या आता सध्याच्या कामासाठी नाही, या सर्व गोष्टी थोड्या वॉस्ट आहेत. पण तरी तुम्ही लिंकअप करण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न करा. मनीशी रिलेटेड गोल ठेवू शकता. तुमच्यासाठी आता सर्वात पहिली स्टेप्स आहे, लक्षू, गौरव, लालू, गोलू आणि चंचल स्वामी. तुमच्यासाठी आता आहे एज्युकेशन. ठीक आहे. एज्युकेशनवर तुम्ही जे स्टेप बाय स्टेप प्रायोरिटीनुसार. ठीक आहे.
एज्युकेशनशी रिलेटेडच तुम्हाला हे करायचं पण पुढे जाऊन या सर्व गोष्टी पण येतील. तर त्या गोष्टींवर आता आपल्याला जे आपल्या समोरचं पहिलं जी सीडीचं पहिलं जे स्टेप्स आहेत त्याच्यावर पाय ठेवायचा आहे, ठीक आहे. पण ते पहिलं पाय ठेवता याच्या आधी पूर्ण त्याचं ठिकाण पण एकदा पाहून घ्यायचं, पण फोकस पहिल्या पायरीवर ठेवायचा, ठीक आहे. रस्ता आपल्याला पकडण्यासाठी एक पहिले रस्त्यावर सुरुवात करण्यासाठी कंट्रीब्युशन चॅरिटी सेवा, हे पण एक गोल सेटिंगसाठी एरिया आहे. नेम फेम स्टेटस, कोणाला इच्छा असते की माझं नाव प्रसिद्ध व्हायला पाहिजे किंवा पब्लिसिटी मिळायला पाहिजे, ठीक आहे. टाइम फ्रीडम गोल ठेवू शकतो. पर्सनल स्पिरिच्युअल गोल्स असतात कोणाचे, हॉबीज, हे सर्व एरियाज आहेत, ठीक आहे. तर यापैकी आता मी तुम्हाला सांगितलं जसं बंटीसाठी, जसं आता हे असू शकतं करिअर मिशन, असू शकतं रिलेशनशिप, असू शकतं मनी, असू शकतं. आणि हे सर्व पण एक सिक्वेन्स 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 आहे या सर्व गोष्टींचा पण, ठीक आहे. तर हे ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण गोल सेट करू शकतो. आता जो सिक्रेट फॉर्म्युला ज्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहेत आता आणि समजणार आहेत, तर त्याच्यासाठी मला नक्की तुमच्या सर्वांचे व्हिडिओ ऑन पाहिजे. कारण की मला बघायचं तुम्हाला मजा येते का नाही हे सिक्रेट फॉर्म्युला ऐकताना. कॅमेरा ऑन कर, कॅमेरा. ओके ओके, ठीक आहे. तर माहित आहे का, अं, कुठलं पण जे करिअर आहे ते चूज करताना, ठीक आहे, किंवा कुठली पण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एक फॉर्म्युला जो आहे बिल्डिंग फॉर्म्युला, त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, करिअर बनवणं, लाईफ बनवणं, एखादी गोष्ट अचीव करणं, एखादं टार्गेट पूर्ण करणं, ते आहे ना एखादं बिल्डिंग बनवण्यासारखं आहे, ठीक आहे. बिल्डिंग बनवायचं प्रोसेस माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलंय घर बांधताना? लालू गोलू उत्तर द्या. तुम्ही घर बांधताना पाहिलंय का? हो. ठीक आहे. काय करतात घर बांधताना सर्वात पहिले? बेस तयार करतात पहिले. पहिले बेस तयार करतात, बरोबर. बेस तयार करण्याआधी अजून एक महत्वाचं काहीतरी काम करतात का? बेस कुठे तयार करतात? वास्तुशांती वास्तुशांती करतात जागेत. ओके, जागेची जागा वास्तुशांती घेतात, करतात. उभ्या हा. करतात, मग प्लॅन आखतात. पहिले प्लॅन असतात का पहिले जागा घेतात का पहिले वास्तुशांती करतात का पहिले बेस जागा बनवतात? घेता जागा घेता, वास्तुशांती करता, मग प्लॅन आखता. ठीक आहे. तर त्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे, ठीक आहे. पण किंवा तर असं बी असू शकतं, पहिले प्लॅन बनवतील आणि त्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी जागा घेतील. मग हो, वास्तुशांती, मग पुढं. हो. सर्वात पहिले या सर्व गोष्टींची सुरुवात होते एका स्वप्नापासून, एका विचारापासून, एका निर्णयापासून आणि एका गरजेपासून. सगळ्यात पहिले कोणाला तरी वाटतं की मला घर बांधायची गरज आहे. कोणाला तरी वाटतं की माझं घर बांधण्याचं एक स्वप्न आहे. कोणाला तरी मनामध्ये विचार येतो की माझं स्वतःचं एक घर पाहिजे. कोणीतरी एक निर्णय घेतं की मला माझ्या स्वतःचं घर पाहिजे. त्या सर्व गोष्टींची सुरुवात जागा, वास्तू, शांती, सेलिब्रेशन, घर भरणी या सर्व गोष्टींची सुरुवात इथून सुरुवात होते. स्वप्नापासून, विचारापासून, निर्णयापासून आणि गरजेपासून. तर वहीचे 2 पानं करा. एक पेज आहे ना, त्या वहीच्या पेजमध्ये एक साईडला लिहा घर, एका साईडला लिहा करिअर. एका पेजमध्येच 2 पान, 2 साईड म्हणजे. आणि सिक्वेन्स आणि या स्टेप्सच महत्वाचे आहेत, ठीक आहे. आणि या स्टेप्सचा हा जो फॉर्म्युला आहे मी तुम्हाला केव्हापासून सांगतो खूप महत्वाचा आहे. का? कारण की हा फॉर्म्युला मला असं वाटतं जर इम्प्लिमेंट केला ना तर काहीच इम्पॉसिबल नाही. कुठली पण गोष्ट करण्यासाठी, कुठली पण गोष्ट मिळवण्यासाठी याच प्रोसेसने जायचं, स्टेप बाय स्टेप. अंदाधुंदी नाही की पहिले सिमेंट घेऊन घेतलं, मग जागा घेतली, पहिले वाळू घेऊन घेतली, मग घर बांधायचा प्लॅन बनवला. असं करतो का आपण? नाही. पहिले फाउंडेशन बनवून घेतलं, नंतर विचार केला अरे इथं तर काय म्हणतात जागा चांगलीच नाहीये, वास्तुशांतीच्या नियमांनुसार किंवा कशानुसार सुटेबलच नाहीये. मग तोडा, परत तोडा तोडा. चालेल का असं? माईक ऑन ठेवा, सर्वजण माईक ऑन ठेवा, काही हरकत नाही.
ठीक आहे. आजूबाजूला जास्त आवाज असेल तर ऑफ करू शकता, बाकी रिस्पॉन्स. तर तसंच करिअरसाठी सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, एक स्वप्न बघायचं आहे, विचार बघायचा आहे, एक डिसिजन घ्यायचा आहे, आणि नीड का बरं करायचंय, व्हाय, ते व्हाय क्लिअर करायचंय. ठीक आहे. तर एका साईडला बिल्डिंगच्या खाली हे जे लिहिलेलं आहे ते लिहून घ्या, आणि करिअरच्या खाली लिहा व्हाय. बरोबर. का बरं करायचंय, इथून सुरुवात होते. जर आपल्याला वाटलंच नाही की करायचंय तर मग काही अर्थच नाही ना काही करायचं. जर एखाद्याच्या मनामध्ये विचार आलाच नाही, किंवा एखाद्याने निर्णय घेतलाच नाही, किंवा एखाद्याला गरज वाटलीच नाही, तर तो कशाला बिल्डिंग बनवेल. ही जी बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग मी एखाद्या घराबद्दल किंवा अपार्टमेंट बद्दल किंवा बिल्डिंग बद्दल नाही, मी तुमच्या लाईफच्या बिल्डिंग बद्दल बोलतोय, करिअर बद्दल बोलतोय, करिअर बिल्डिंग बद्दल बोलतोय. येतं लक्षात. सर्वात पहिले का, वाय, का बरं करायचंय. आजच्या मीटिंग नंतर 1-2 तास विचार करा शांततेत बसून, की का बरं अभ्यास करायचा आहे, का बरं करिअर करायचंय, लिहा. घरचे सांगतात म्हणून, हो ना. कोणी जबरदस्ती करतं म्हणून, किंवा सगळेजण करतात म्हणून, त्या स्वतःसाठी, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. तर साले घरचे हो मागे ना. लागलेले आहे, त्यांच्यासाठी करून घेऊ अभ्यास. असं नाही ना. त्याचं कारण पाहिजे आपल्याला. मी म्हटलं तुम्हाला, कारण जेवढं मोठं तेवढं जास्त एनर्जी तुम्हाला भेटेल. ठीक आहे. हा सिरियसनेस स्वतःमध्ये टाकायचा आहे, सिरियसनेस असेल किंवा नसेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लान आणि ब्ल्यू प्रिंट. सगळ्यात पहिले स्वप्न बघितल्यानंतर एक प्लान बनवतात, कशावर, कागदावर. एका इंजिनियरकडे जाऊन एक प्लान बनवला जातो. ठीक आहे. आर्किटेक्टकडे जाऊन, इंजिनियरकडे जाऊन, त्याला फी दिली जाते, आणि त्याच्याकडे एक प्लान बनवला जातो, एक ब्ल्यू प्रिंट बनवला जातो, तो पूर्ण नकाशा बनवून देतो. तसा आपल्याला आपल्या करिअरचा नकाशा बनवायचा आहे. ठीक आहे. एक रोड मॅप बनवायचा आहे, एक स्टेप्स बनवायच्या आहे. ठीक आहे. की आता मी 12वीला आहे. ठीक आहे. आता मी 12वीला आहे, आता मी 10वी पास झालेलो आहे. तर आता पुढे काय. ठीक आहे. मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवतो स्क्रीनवर. हे खूप जुन्या उदाहरणं आहे, जे कागदावर बनवलेले होते. अशा पद्धतीने रोड मॅप किंवा प्लान बनवण्याचं काम होतं. ठीक आहे. हे 2017ला बनवलेलं आहे. आठवत असेल बंटी तुला, बहुतेक तुमच्याकडेच वाटतं हा पेपर ना. ठीक आहे. हम्म. हे जे मी ब्लू प्रिंट बोललं, हे ब्लू प्रिंट वालं काम आहे, कागदावर जे केलेलं. तसं इथे लिहिलेलं आहे 2017. हे दोघांसाठी बनवलं होतं. त्याच्यामध्ये एक BSc ला होती सेकंड इयरला, छकुली थर्ड इयरला होती. टायपिंग चालू होतं किंवा झालेलं होतं. ठीक आहे. पासवर्ड लिहिलं ते FPSCचं, आणि त्यांना तिथे इथे रोडमॅप आणि प्लान दिलेला होता. काय करायचंय, 10 तास अभ्यास करायचा आहे. हे 2017 मध्ये बनलेलं आहे. ठीक आहे. मार्चमध्ये. 1 वर्ष मिनिमम, मिनिमम 10 तास. प्रत्येक परीक्षा द्यायची आहे, चांगले पुस्तकं निवडायचे, कन्सिस्टंटली अभ्यास करायचा आहे. हा प्लान त्यांच्यासाठी होता, तुम्हाला बनवायचा आहे तुमच्यासाठी. आणि हे दाखवतो तुम्हाला याच्यासाठी की कसा बनवायचा ते सांगण्यासाठी. ठीक आहे. आणि 1 वर्ष जर या पद्धतीने अभ्यास केला तर क्लर्क किंवा क्लास 3 ची पोस्ट आरामशीर मिळू शकते. हा विश्वास त्यांना इथे दिलेला होता. ठीक आहे. आता ते झालेलेच आहेत क्लर्क. ठीक आहे. त्याच्यासाठी कॉमन सिलेबस दिलेला होता, रोज 2 तासासाठी. रोज 2 तास कमीत कमी हे करायचं, आणि हे सर्व दिलेलं होतं तेव्हा त्यांना BSc चालू होतं त्याच्यासोबत करण्यासाठी. जेव्हा BSc संपलं तेव्हा त्यांनी फुल टाइम अभ्यास केला, पुढे त्याच्यामध्ये अजून प्लॅन केला, प्रोग्रेस केली. बट दिस इज द ब्ल्यू प्रिंट, दिस इज द स्टार्ट पॉईंट. ठीक आहे. आणि तुम्हाला हे तुमच्या स्वतःसाठी करायचंय. काय करायचंय, सर्वात अगोदर लिहायचं की आताची करंट सिच्युएशन, तुम्ही आता कितवीला आहे. ठीक आहे. लिहा. अजून एक पेजवर लिहा. 2025, सॉरी, जून 2025. जे HSC ला आहे त्याने HSC लिहा. दादू तू लिहू शकतो, काय काय तुझं, बी फार्मसी, फार्मसी कम्प्लिटेड. लक्षूचं पण तसंच आहे, HSC 10वी. ठीक आहे.
त्याच्यासोबत काय टायपिंग, MSCIT, जे 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 आतापर्यंत तुमचं एज्युकेशन लेवल आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन ते लिहून घ्या. काय त्याचं बनवते आणि ठीक आहे, लिहिलं. फॉर एक्झाम्पल अजून एक दाखवतो तुम्हाला. त्यानंतर इथे अपॉर्च्युनिटीज दिल्या होत्या की काय काय परीक्षा देता येतील, काय काय ऑप्शन असतील पुढे देण्यासाठी. ठीक आहे, हे कधी केलं होतं? 2017 मध्ये. ते परीक्षा कधी पास झाले, कधी जॉईन झालं म्हणते तुम्ही, कधी परीक्षा पास झाले होते, कुठली बॅचचे आम्ही होते? प्री प्री 22 मध्ये पास झालो आणि हा, जॉईंट आम्ही 2023 मध्ये झालो. येस, ठीक आहे. काय करायचं? ठीक आहे, मीटिंग परत संपेल. त्याच्यामध्ये काय की जसं 2017 पासून सुरुवात केली आणि 2022ला प्री पास झाले, प्री एक्झाम पास झाले. ठीक आहे, तर जसं घर बांधायला पण वेळ लागतो ना, बिल्डिंग बनवायला पण वेळ लागतो ना, तसं पण या स्टेपचा पण इम्पॉर्टन्स आहे ना, ब्ल्यू प्रिंटचं इम्पॉर्टन्स. ठीक आहे, तर हे काम आपल्याला आधी करायचं आहे, नंतर नाही. नाही तर आपण एखादं करिअर चूज करून घेतलं आणि नंतर शेवटी नंतर प्लॅन केलं की हे नको करायला पाहिजे, ते नको करायला पाहिजे होतं. आता जसं तुमच्याकडे वेळ आहे, 12वी नंतर तुम्ही आता तोच विचार करताय की कशामध्ये ऍडमिशन घेऊ, कशामध्ये नाही. तर त्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार मी तुम्हाला आणि प्लॅन कसं करायचं ते दाखवतो. बेसिक पुस्तक होते हे सर्व आहेच ऑप्शन. अजून एक मी तुम्हाला उदाहरण दाखवतोय. ते उदाहरण आहे, वेट, या मीटिंगसाठी वेळ आहे ना, थोडं वेट करण्यामध्ये गेला. ठीक आहे, तर आता जर झालं ना तर लगेच पुन्हा जॉईन होत जायचं. रेकॉर्डिंग मी सेव्ह नाही करणार. वेट, आय वॉन्ट टू शो यू वन इम्पॉर्टंट थिंग. हे चंचलचा प्लान आहे. म्हणजे खूप सारे पेपर्स, खूप सारे कागद बनवले होते. ठीक आहे, आणि खूप महत्वाचे आहे. मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल दादू आणि लालू गोलू वगैरे. ठीक आहे, पण हे दरवेळेचं काम आहे आमचं. येस, ओके. हे चंचलसाठी बनवलेला प्लॅन. त्याच्यामध्ये कधी बनवला हा? 2023. 2023 जून हा, मध्ये याच ठीक आहे. महिन्यात. मे 2023 मध्ये बनवला होता. तेव्हा चंचल कितवीला होती? 10वीला. तिचे पेपर येणार होते, त्याच्या आधीचा प्लॅन आहे हा. आधीच्या वेळेस आहे आज पण म्हणजे 9 खूप सारे जून वेळ. आहे ना? नाही, 9 जून. 9 जून, हा. ठीक आहे, तर इथं सर्वात पहिले नाव लिहून घेतलं, जन्मतारीख लिहून घेतली. हे कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. ही वाली आयडिया पण सांगणार आहे, हे नंतरचा पार्ट आहे. पण सर्वात पहिले तुम्हाला हे सर्व दाखवण्याचा हेतू हाच आहे की ऑन पेपर प्लान, ऑन पेपर ब्ल्यू प्रिंट ज्याला म्हणतात ती गोष्ट. हिला पण तिच्या सिच्युएशन नुसार जे सांगितलं ते शेड्यूल, टाइम, सेल्फ स्टडीकडे लक्ष द्यायचं, मॅथ्ससाठी प्रॅक्टिस करायची, 12वी कधी पास होणार 2025ला हे माहित पाहिजे सर्व. मी कधी काय होणार आहे, कधी ग्रॅज्युएशन कम्प्लीट होणार आहे, कधी 12वी पास होणार आहे, हे सर्टिफिकेट वगैरे काय मी तुम्हाला सांगितलं सर्व. जे आपण बिल्डिंग फॉर्म्युल्यामध्ये पाहत होतो, सेकंड स्टेप ब्ल्यू प्रिंट बनवायची, तो दिस इज द ब्ल्यू प्रिंट. ही ब्ल्यू प्रिंट जर बनवली नाही तर तुम्ही बिल्डिंग बनवू शकता, काही हरकत नाही. पण ती बिल्डिंग जशी पाहिजे तशी नसेल, किंवा प्लांट बिल्डिंग नसेल, ती अंदाधुंदीवाली बिल्डिंग असेल. ठीक आहे, नंतर तुम्हाला थोडं सक्सेसफुल प्लांट आणि स्वतःच्या विचारानुसार बनवायचं असेल तर हे सर्व बिल्डिंग प्लॅन आपण डिस्कस करतो. मी मीटिंग क्लोज करतो आणि लगेच जॉईन करा तुम्ही इमिजिएटली. हा.